आज आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण करणार आहे. काल आपण बघितलं कुलॉम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. when number of charges are present then how to write that Coulomb's law in vector form. हे आपण काल बघितलं होतं. एक चार्ज जर या ठिकाणी घेतला q1, ओके, then second charge is present here. Force due to second charge on this charge is F12. इथे एक चार्ज आहे q3. Force due to this q3 on q1 it is F13. मग नंबर ऑफ चार्जेस असतील तर टोटल फोर्स कसा होता? टोटल फोर्स इज वेक्टर सम ऑफ ऑल रिझल्टंट फोर्सेस. म्हणजे F1 प्लस F2 इथं बघा F12 प्लस F13 प्लस F14 प्लस टोटल फोर्स इज सेड टू बी F1n. म्हणजे रिझल्टंट फोर्स कसा आला? वेक्टर सम प्रत्येकाचे ॲडिशन करत गेलो आपण. या ठिकाणी आपला F3 होता, F13 और चार्ज Q4, या ठिकाणी F14 घेतो आणि शेवटी काय होतं F1n और चार्ज Qn. सो टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन दिस चार्ज इज ॲडिशन ऑफ ऑल दीज चार्जेस. याला म्हणतात सगळे फोर्सेस एका चार्जवरती सुपर इम्पोज झाले, म्हणजे ते ओव्हरलॅप झाले आणि टोटल फोर्स या ठिकाणी काय असणार आहे? ॲडिशन ऑफ ऑल दी फोर्सेस. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मीन्स overlapping of the forces that gives the total resultant force of the particular charge. स्टेटमेंट या ठिकाणी मी कसं लिहितो बघा, अगदी सिंपल स्टेटमेंट आहे. when number of forces F1, F2, F3, F4 are interacting, एका चार्जवर ते इंटरॅक्ट व्हायला लागले. इंटरॅक्टिंग number of forces are interacting when the particular charge which will experiences, okay. So resultant force on the particular charge, the resultant force on particular charge is, तुम्ही कसा घेतला का? रिझल्टंट फोर्स F is equal to F1 plus F2 plus F3 घेतला आणि शेवटी तुम्ही काय घेतला? समेशन घेतला. यू हॅव टेकन लास्ट समेशन. सो टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल इज वेक्टर सम म्हणजे ॲडिशन करत गेलो. वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल फोर्सेस ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. सो रिझल्टंट फोर्स ऑन अ पर्टिक्युलर चार्ज इज वेक्टर. आणि ते सगळे वेक्टर क्वांटिटी आहेत. वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येकी सिंगल इंडिव्हिज्युअल फोर्सेस और इंडिव्हिज्युअल फोर्स ऍक्टिंग. कुणावर इंडिव्हिज्युअल फोर्स ऍक्ट करायला आहे? F12 ऍक्टिंग इंडिव्हिज्युअल Q1, F13 ऍक्टिंग इंडिव्हिज्युअल Q2, F14 ऍक्टिंग इंडिव्हिज्युअली एकटा त्याच्यावर ऍक्ट होतोय. F1n ऍक्टिंग इंडिव्हिज्युअली. बट ॲडिशन ऑफ ऑल द फोर्सेस you will get total force acting on the charge is vector sum of individual forces or force acting on particular charge. That is said to be principle of superposition. म्हणजे लक्षात ठेवा F is equal to total force F1 plus F2 plus F3 up to total force is said to be Fn. This is the principle of superposition which could be asked for the examination for 2 marks. काय बघा, when number of forces are interacting, the result force on a particular charge is vector sum of individual forces acting on that particular charge. This is the simple principle of superposition of forces on the charge. स्टेटमेंट अगदी सिंपल आहे. तुम्ही बरोबर वाचलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल ही कन्सेप्ट. ठीक आहे. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द फोर्सेस. आता या केसमध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहे. काल आपण बघितलं टोटल फोर्स F इज समेशन, ओके, समेशन ऑफ ऑल फोर्सेस असं काहीतरी घेतलं होतं बरोबर अपॉन R². दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ओनली. काल आपण फोर्सेसची ॲडिशन केली. आज आपण त्या सगळ्या फोर्सेसचं एक इक्वेशन तयार केलं. ते इक्वेशन म्हणजे काय आहे? ते स्टेटमेंट म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. yesterday we discussed principle of superposition explanation. Now we have written here statement of the principle of superposition.
सुपरपोजिशन. त्यामुळे कालचा पॉईंट जो होता तो सुपरपोजिशनचाच पॉईंट होता. त्याचं स्टेटमेंट फक्त आपण असं लिहिलंय, when number of forces interacting with this charge, the resultant force, total force, the resultant force on a particular charge is vector sum of individual forces acting on that charge or interacting with that charge. This is the simple principle of superposition of forces. आता या केसमध्ये आपण एक एक्झाम्पल बघायचं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी ॲप्लिकेबल असू शकतो. ओके, आता या केसमध्ये एक ट्रायंगल दिला आहे. वन ट्रायंगल इज गिवन हियर. ओके, that triangle is considered as a ABC. Sides of the triangle A, B, C. These are the three sides of the triangle. A वरती चार्ज, इथे चार्ज किती आहे? Q. Here charge is said to be Q. Here charge is said to be Q. So at the 3 points of the triangle there are 3 charges present. Okay, you are going to find काय विचारले? Resultant force on charge Q placed at the centroid of the triangle. म्हणजे ट्रायंगलचा सेंट्रॉइड म्हणजे इथं सेंट्रॉइड आहे, सेंट्रल पॉइंट. Here is one charge. Here is one charge, here one charge. Total force at this point O. इथे एक चार्ज आहे Q सेंटरला, या पॉइंटला म्हणतो O. At point O there is one charge Q at the centroid of the triangle. What is resultant force at the centroid of the triangle? That is our point of discussion. Okay, what is resultant force? What is resultant force at O? O means centroid. At point O, इथे चार्ज कोणता आहे? Q. For charge Q is, ठीक आहे. How much force experience? बघा ही डायग्राम मी परत एक्सट्रापोलेट करतो म्हणजे आपल्याला फोर्सेसची कन्सेप्ट लगेच समजेल. इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे आणि इथे सेंट्रॉइड एक चार्ज आहे. लक्षात घ्या, इथे एक चार्ज आहे, इथे चार्ज Q, इथे चार्ज Q, इथे चार्ज Q. हा पॉइंट आहे A, हा पॉइंट आहे O, हा पॉइंट B, हा पॉइंट C. How much force experienced? How much force experienced by this charge due to this charge? बघा, पॉइंट C पासून पॉइंट O ज्या डिस्टन्सला सिच्युएटेड आहे त्याच पॉइंटला FOC, त्याच पॉइंटला A सिच्युएटेड आहे, त्याच पॉइंटला B सिच्युएटेड आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ O टू C हे असं म्हणतो. जेवढं डिस्टन्स आहे OC तेवढंच डिस्टन्स असतं OA. That's why it is the center of the triangle. Centroid. इतकं डिस्टन्स आहे O to B. Okay, means this is point O as a center of the triangle or centroid of the particular triangle. How much force experience on this charge Q due to this charge? आपल्याला माहिती आहे as per Coulomb's law, force always along the line. Force always along the line. किती फोर्स ऍक्ट झाला Q वरती पॉइंट C मुळे असा लिहू का? FOC. FOC is the force acting on Q or acting at point O due to point C. पॉइंट O वरती असणारा चार्ज Q वरती पॉइंट C वरती असणारा चार्ज Q मुळे किती फोर्स ऍक्ट झाला? असा ऍक्ट झाला FOC. How much force acting on this charge Q at point O due to this charge Q at point A along the line? Q वरती एक पॉइंट पासून किती फोर्स ऍक्ट होतोय? FOA. करेक्ट. आणि B पॉइंट मुळे O पॉइंट वरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे? B पॉइंटच्या चार्ज Q मुळे O पॉइंटच्या चार्ज Q वरती किती फोर्स ऍक्ट झाला?
चेक झाला बघा. इट इज FOB. बरोबर. मग इथं काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन जे असेल ते इथं दोघांच्या मध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन और फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. but distance OC OA OB is said to be R. all distances from the center OC OA OB same. that's why I can write here in general R. distance of the two charges from O to C, distance of two charges from O to A, distance of two charges from O to B. आता इथे काढलेलं एक डिस्टन्स थोडंसं वाढलं आहे. लक्षात घ्या ट्रायंगलमध्ये बरोबर सेंटरला पॉईंट O हा प्रेझेंट असतो कारण दिस इज द सेंट्रॉइड पॉईंट ऑफ द पर्टिक्युलर ट्रायंगल. या केसमध्ये पहिलं इक्वेशन लिहितो. फोर्स ऑन O ड्यू टू A. O पॉईंटला असणाऱ्या चार्जवरती A पॉईंटला असणाऱ्या चार्जमुळे किती फोर्स ऍक्ट झाला. FOA इज इक्वल टू 1/4 pi epsilon. मीडियम आहे म्हणून epsilon 0 घेतलं नाही. epsilon 0 कधी घ्यायचं. फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम असेल तर. ठीक आहे. इंटू Q1 Q2 इंटू Q1 Q2 QQ सेम मॅग्निट्यूड QQ सेम मॅग्निट्यूड QQ सेम मॅग्निट्यूड. मी असं म्हटलं नाही हा Q1 Q2 Q3 आणि हा Q1 Q4 आहे. नाही सगळ्या चार्जेसची मॅग्निट्यूड सेम आहे. मीन्स Q इंटू Q Q स्क्वेअर. Q1 Q2 ची काय घेतलं Q इंटू Q. Q इंटू Q becomes Q स्क्वेअर divided by distance between these two charges is R square. मला इक्वेशन बोलून द्या. I got equation number 1. Second, force on O. Force on O means force on charge Q at point O. Okay? Due to charge at B इकडून या चार्जमुळे याच्यामध्ये फोर्स किती ऍक्ट करणार FOB. FOB is the force acting on pointer O of this charge Q. So I can write here FOB is equal to 1/4 pi epsilon 0 Q square upon R square. परत तुम्ही म्हटलं सर इथे Q square काय घेतला Q into Q same magnitude. So Q into Q square. Distance remains the same. सांगा आपल्याला माहिती आहे ही कंडिशन. This is equation 2. And third, okay, force on O किंवा force at point O due to for this particular charge Q. C मुळे किती फोर्स ऍक्ट झालाय FOC. याची डायरेक्शन अशी आहे लक्षात घ्या. इट इज ड्यू टू C. FOC is equal to 1/4 pi epsilon 0 Q square upon आता बघा R square. डिस्टन्स सेमच आहे पण आपण घेतलेला काय करूया FOA पण डिस्टन्स घेतो ROA. ओके FOB हे डिस्टन्स दोघांमध्ये किती आहे ROB. सगळं डिस्टन्स सेमच आहे ROB. हे डिस्टन्स किती आहे ROC. डिस्टन्स बिटवीन O to C is ROC. So what you got here? Individual force acting on particular charge. या चार्ज मध्ये इंडिव्हिज्युअल फोर्सेस किती ऍक्ट झाले FOA हा एक फोर्स, FOB हा सेकंड फोर्स ऍक्ट झाला आणि FOC हा थर्ड फोर्स ऍक्ट झाला. या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे वेक्टर सम. याची जर ऍडिशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे यू विल गेट रिझल्टंट फोर्स acting on charge Q due to these charges at ABC. The resultant force at point Q is vector sum of forces at point A, B and C. तो A पासून O वरती किती फोर्स आहे माहिती आहे, B पासून O वरती किती फोर्स ऍक्ट होते माहिती आहे, C पासून Q वरती किती फोर्स ऍक्ट होते माहिती आहे. तुम्ही सगळ्याची ऍडिशन घेतला FOA plus FOB plus FOC you will get total force acting at this point Q, that is the centroid of the particular triangle. So let us find total force acting at the centroid of the triangle. हे खूप महत्त्वाचं आहे कारण न्यूमेरिकल्स तुम्हाला याच्या बेसवरतीच असणार आहे फॉर 11th standard as well as in 12th standard. So try to understand the equation as well as the statement.
आपण काय करतोय स्टेटमेंटच सॅटिस्फाय करायला लागतो. स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय मिळाले इंडिव्हिज्युअल प्रोसेस मिळाले 3 मिळाले त्यांना एकत्र करायचं आहे सम करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे रिझल्ट फोर्स म्हणजेच तुम्ही काय करणार आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन थेरम या ठिकाणी सॅटिस्फाय करताय. ओके राईट हियर therefore resultant force acting on Q at the point O is at point O ला resultant force काय असणार आहे resultant force F bar. तुम्ही इथं बार भरा काय प्रॉब्लेम नाही या सगळ्यांचा बारच आहे हे वेक्टर फॉर्म मध्ये दिलेले आहे. ओके या ठिकाणी लिहितो सिंपली F is equal to FOA plus FOB plus FOC. Okay, therefore F is equal to 1 upon 4 pi epsilon not 0 only epsilon because it's a medium Q square upon R OA square. इतना फोर्स है ना FOA इससे का प्लस वेक्टर सम 1 upon 4 pi epsilon Q square upon R OB square plus 1 upon 4 pi epsilon Q square upon R OC square. ठीक है 1 upon 4 का ऐसा 0 कॉमन आणि Q square पण कॉमन येते therefore F is equal to Q square upon 1 upon 4 pi epsilon. इथे माझं सारखं व्हायला लागलं आहे आता 0 कारण आता आपण 12चं लेक्चर घेतलं त्यामुळे ॲक्शनची काय कन्फ्यूज होते 1 upon epsilon 4 pi epsilon it is what remains OB square OC square. is it clear? ठीक आहे ठीक आहे का आता हे कसे झालं इक्वेशन इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड्स. आता डायरेक्शन ऑफ वेक्टर मध्ये घेतलं तर वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर सिंपली वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर जर OA इक्वल टू OB इक्वल टू OC असेल तर काय होईल डायरेक्ट Q स्क्वेअर अपॉन 4 pi epsilon 1 अपॉन R स्क्वेअर सिंपली. हे झालं फक्त मॅग्निट्यूड आणि जर डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे वेक्टरच्या फॉर्म मध्ये घेतलं तर काय होणार आहे F bar is equal to Q square upon 4 pi epsilon 1 upon R square into vector R cap. तर R cap म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे R cap is said to be direction to its magnitude. So here I can put Q square upon 4 pi epsilon into R cap ची व्हॅल्यू जर R bar वर R पुट केली तर काय मिळेल आपल्याला 1 upon R cube into R bar. Simply I can write total force F bar is equal to 1 upon 4 pi epsilon Q square upon R cube into R bar. तेच मिळालं होतं इक्वेशन आपल्याला जे आपण अगोदर सॉल्व केलं होतं. when OA is equal to OB is equal to OC then you will get the same equation. किंवा तुम्ही या इक्वेशन इथं दिलेलं बघा R OA स्क्वेअर याला जर वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर कसं लिहू शकतो 1 upon 4 pi epsilon 0 Q square upon R OA square in terms of unit vector or in terms of vector form R OA cap. मग जर OA cap म्हणजे काय बघा आता R OA म्हणजे हा सुद्धा काय वेक्टरच आहे ना हा कसा लिहिणार डायरेक्शन ऑफ वेक्टर टू इट्स मॅग्निट्यूड. मग याच्यावर ही जर कुठे केली तर तुम्हाला काय होतं बघा 1 upon 4 pi epsilon into Q square upon R cap ची कुठे केला डायरेक्शन टू इट्स मॅग्निट्यूड. So this magnitude into this magnitude it is cube R O A cube into काय होणार फक्त R O A bar. तेच आहे बघा हे रिझल्ट घेतलं हे आपण इंडिव्हिज्युअल केस साठी आपण डिस्कस केलेलं आहे. So this is the force acting on a particular charge at point O or I can say at the centroid point of the particular
ट्रँग्युलर. अशाच प्रकारचे एमसीक्यू आणि न्यूमेरिकल्स आपण नंतर फिजिकली स्टार्ट करणार आहोत. इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो वी आर गोइंग टू सी वन basic example that how the total or I can say resultant force acting on a particular charge. तुम्हाला हा पॉईंट नक्की समजला असेल. सेंट्रोइड पॉईंटला टोटल फोर्स कसा आपण कॅल्क्युलेट करायचा असतो